3 मे पर्यंत लॉकडाऊन चालणार आहे। मात्र गेल्या महिन्याभरात रोजगाराचं काहीच उत्पन्न नसलेल्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय। लॉकडाऊनची मुदत संपेपर्यंत पोट कसं भरायचं असा प्रश्न या कुटुंबांपुढे उभा आहे। ही बाब लक्षात घेऊन समाजातील अनेक संस्था, संघटना गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे आल्यात। जीवनावश्यक वस्तू, रेशन आणि सॅनिटायझर, मास्क देऊन या संस्था, संघटनांकडून सामाजिक बांधिलकी जपली जाते। कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे आज गुजरी इथं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। सामाजिक अंतर ठेवून सुवर्ण कारागीर, कामगार यांच्यासह गरीब आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या। कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी नगरसेवक ईश्वर परमार, नगरसेवक किरण नकाते, सचिव माणिक जैन, संचालक विजयकुमार भोसले, संजय चोडणकर, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव अनिल पोतदार, संचालक प्रीतम ओसवाल, नंदू बेलवलकर, नचिकेत भुरके यांच्यासह देणगीदार सोमाराम माळी उपस्थित होते। कोल्हापुरातील क्रांतीवीर राजगुरू तरुण मंडळ आणि डांगेगली तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरके नगर इथल्या मातोश्री वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, अमोल डांगे, हेमंत साळोखे, पंडित डांगे, अनिल पाटील, प्रवीण डांगे, प्रभाकर डांगे, महावीर पोवार, कुणाल कोठावळे, सूरज पाटील, प्रज्वल चेने उपस्थित होते। कोल्हापुरात कार्यरत असलेल्या सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनच्या मार्फत लॉकडाऊनचा फटका बसलेल्या गरजू आणि गरीब सोने चांदी कारागिरांना जीवनावश्यक वस्तूंचा किट देण्याचा उपक्रम राबवण्यात आला। सुमारे 200हून अधिक सोने चांदी कारागिरांना जीवनावश्यक वस्तूंचं किट प्रदान करण्यात आलं। या उपक्रमासाठी सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांचं योगदान लाभलं। यावेळी कारागीर संघटनेचे अध्यक्ष नचिकेत भुरके, विजय औंधकर, दत्तात्रय मसवेकर, प्रकाश घाटगे, गोपीनाथ नार्वेकर, वीरेंद्र मोहिते आणि पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरातील स्वरा फाउंडेशनच्या वतीनं इचलकरंजीतील हातमागावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। सुमारे 1 टन धान्य आणि जीवनावश्यक वस्तू हातमाग कामगारांना वाटण्यात आल्या। यावेळी फाउंडेशनचे संचालक प्रमोद माजगावकर, करवी तालुका अध्यक्ष नागेश कुंभार, उपाध्यक्ष युवराज वरुटे, संजय कुंभार, मधुकर कुंभार, ओंकार कुंभार, मयूर कुंभार, सोनाली कुंभार उपस्थित होते। कोल्हापुरातील किशोर आयरे यांनी त्यांच्या वाढदिवसाला फाटा देऊन भारतनगर, शेंडा पार्क आणि राजेंद्रनगर इथल्या 1000 कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप केलं। जीवनावश्यक वस्तूही प्रदान करण्यात आल्या। यावेळी किशोर आयरे, राजेंद्र साबळे, संदीप बिरांजे, राकेश माळवी, मुकेश भाट, सोमनाथ चाटले, अमोल खर्जे, करण कंगले, महेश कांबळे, समीर फकीर उपस्थित होते। वडणगेतील BH दादा प्रेमी युवक मंचच्या वतीनं पांजरपोळ संस्थेला ओली वैरण देण्यात आली। या ठिकाणी वैरणीच्या कमतरतेची गरज ओळखून युवक मंचनं एक भारा मुक्या जनावरांसाठी या उपक्रमाअंतर्गत सुमारे 1 ट्रॉली ओली वैरण संकलित केली। वडणगे ग्रामस्थांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वडणगेचे माजी सरपंच दिलीप जाधव, अभियंते चौगुले यांच्या शुभहस्ते चारा देण्यात आला। यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन पिराजी मेथे, बाळासाहेब काटे, शहाजी साखळकर, सदाशिव केसरकर, रमाकांत माने, महेश पाटील, विनोद कचरे, शशिकांत साखळकर, शुभम पाटील, श्रीकांत नांगरे, राजेंद्र जाधव, उमेश दिंडे, प्रेम साखळकर, वैभव पाटील उपस्थित होते। दरम्यान कळे इथं 25 कुटुंब, भामटे गावात 24 कुटुंब तर चिंचवडे तर्फे कळे इथं 21 कुटुंब अशी एकूण 70 कुटुंब असून 209 मजूर आहेत। हे सर्वजण वीटभट्टी कामगार आहेत। या सर्वांना कळे ग्रामस्थांच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं। यासाठी सुदर्शन वर्धन, विक्रम गड्डे, अजिंक्य अंबपकर, समाधान यादव, उदय यादव यांनी नियोजन केलं। यावेळी तलाठी श्रद्धा अंबपकर, कळंबे ग्रामसेवक गुरव, कोतवाल भरत नाईक उपस्थित होते। महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं आज सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला 5 बेड प्रदान करण्यात आले। वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार आणि वीरेंद्र भोपळे यांनी दिवंगत कुणाल दिनेश परमार यांच्या स्मरणार्थ हे बेड दिले। तर साजिद खान फाउंडेशनच्या वतीनं मोहसिन खान यांनी गादी आणि इतर साहित्य महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे सुपूर्द केलं। यावेळी दुर्गेश लिंगरज, स्वरूप परमार, वीरेंद्र भोपळे, रामभाऊ साळोखे, आबासाहेब कांबळे उपस्थित होते।
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या माजी सैनिक हाजी दगडू हजारी आणि विद्यमान पोलीस पाटील आमिर हजारी यांनी निराधार आणि गरजू नागरिकांना 15 दिवस पुरेल इतकं धान्य आणि इतर साहित्याचं वाटप केलं. हजारी कुटुंबियांनी यापूर्वी देखील विविध कार्यक्रमातून दानधर्म करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याप्रसंगी शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अतुल लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र पटेकर, सरपंच काशीनाथ कांबळे, उपसरपंच किरण चौगुले, मुबारक बारगीर, महेश कांबरे, सुभाष अकिवाटे, रांझा पटेल, सिकंदर हजारी, शशिकांत कांबळे, नितीन घोरपडे, संतोष लोंढे, प्रमोद कांबळे, निशिकांत भोरे यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते. दरम्यान हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथले ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे यांनी जय मल्हार गॅस एजन्सीच्या माध्यमातून ज्या कुटुंबांना रेशन कार्ड नाही अशा 400 कुटुंबांना जवळपास 1200 किलो तांदळाचं वाटप केलं. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून धान्याचं वाटप करण्यात आलं. उर्वरित कुटुंबांना धान्य घरपोच देण्यात आलं. तसंच जय मल्हार HP गॅस एजन्सी मार्फत परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. यावेळी शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, अशोक चव्हाण, विश्वास पाटील, ग्रामविकास अधिकारी AS कटारे, तलाठी संदीप बरागले, कृषी सहाय्यक प्रमोद कांबळे, प्रकाश कौंदाडे, सागर कौंदाडे, साई कौंदाडे, बाजीराव पाटील, धनाजी पाटील, प्रकाश शिंदे उपस्थित होते. करवी तालुक्यातील उचगाव इथल्या मदिना सुन्नत जमात आणि मदिना राहत फाउंडेशनच्या वतीनं उचगाव परिसरातील गोरगरीब कष्टकरी कुटुंबांना किमान 1 महिना पुरेल इतकं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप संयुक्त मुस्लिम समाजाचे अध्यक्ष समीउल्ला मणेर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. गांधीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक भांडवलकर, तलाठी महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकांना धान्य वाटप करण्यात आलं. याप्रसंगी साजिद नायकवडी, अनिस मुल्ला, अंजुम जत्राटे, इसाक पखाली, सलीम बल्लारी, आलानूर जमादार, जहांगीर गोलंदाज, अजर नदाफ, सलीम शेख, मोहम्मद शेख उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे पेठवडगाव इथल्या सोनारली वसाहतीमधील अनेक कुटुंबांची उपासमार सुरू होती. याची माहिती मिळताच ठाणे कळवा इथं राहणारे विद्या संकल्प संस्थेचे अध्यक्ष कौशिक आनंद, सचिव मानसिंह आनंद यांच्या वतीनं स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत 160 कुटुंबांना 5 किलो तांदूळ, 1 किलो साखर यासह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. त्याचं नियोजन विलास सोनवणे, दिलीप घोलप, अकबर पन्हाळकर, संतोष गोठल, बाळू पाटील, संतोष पाटील, राजू लाखन, हमीद पन्हाळकर, रफिक पन्हाळकर यांनी केलं. राष्ट्रीय अपराध जांच ब्युरोच्या वतीनं जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना रेशन आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जाते. पेठवडगाव, लाटवडे, वाठातर्फ वडगाव शिरोली, अमृतनगर फाटा, चिकुर्डे फाटा आणि एक्सप्रेस हायवे, किणी टोल नाका, कणेगाव, भादोले, शिगाव या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस अधिकारी आणि नगरपालिका अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांना तांदळाची खिचडी आणि पाणी बाटली देण्यात आली. तसंच वाटारतर्फ वडगाव इथं पुणे-बेंगलोर महामार्गावर पुलाखाली वास्तव्याला असलेल्या गरीब आणि अनाथ लोकांना तांदळाची खिचडी आणि पाणी बाटली देण्यात आली. 150 पेक्षा जास्त लोकांना अन्नदान करण्यात आलं. यामध्ये सचिन कागले, कृष्णात माळी, विलास बोडके, सुशांत कागले यांनी सहभाग घेतला. संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख चंद्रशेखर धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.